मित्रांनो, सहकुटुंब सहपरिवार या मालिकेच्या आजच्या भागामध्ये वैभव अवनीला तिच्या आत्याला फोन करून ज्योतीसाठी काम पाहायला सांगतो. परंतु आत्या फोन उचलत नाही. ज्योती अवनीला नको बोलत असते आणि सूर्याला बोलते, मुले पण इथेच रमली आहेत आणि तसंही त्यांना आता घरचं वातावरण मिळेल. उद्या समजा मी इथे नसले तर त्यांच्याकडे पाहायला त्यांच्या मावश्या पण आहेत, म्हणून मी म्हटलं मला इथे जवळपास काम पहा. तसंही मला कामाचा फारसा अनुभव नाही, म्हणून दुकानात काहीतरी अनुभव मिळेल. तेव्हा सूर्या तिला सांगतो, आजपासून तू दुकानात ये. ज्योती हो बोलते आणि मी लगेच तयार होऊन येते असं सूर्याला सांगते. इकडे अंजी बाहेर कपडे धुवत असते. तेव्हा ती पशाशी गोधडी धुताना खूप चिडचिड करत असते आणि बोलते, एवढ्या दिवसांनी खोली मिळाली, एवढी भारी सजवली होती, जरा बायकोसोबत गप्पा मारायच्या, तर लगेच जाऊन झोपला आणि लगेच घोरायला लागला असं म्हणून ती गोधडीवरच राग काढत असते आणि बोलते, नाटकापुरती फक्त शायनिंग मारली, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे अंजे, आय लव्ह यू, परंतु पुढे कसलाच विचार नाही. तर इकडे पशा चिडूनच बाहेर जातो आणि अंजी कपडे आपटताना पाहून पशा चिडून बाहेर बोलतो की तुला काय झालं. अंजी सांगते, अजून होळीचा रंग पण गेला नाही. त्यावेळी पशा मी आपटून देऊ का असं विचारतो आणि पाय घसरून पडतो. अंजी त्याला पकडायला जाते आणि तीही पडते. दोघे एकमेकांच्या मिठीत येतात. दोघेही एकमेकांकडे पाहत राहतात आणि खूप रोमॅन्टिक होतात. अंजी बोलते, पशा असं कोणी पाहिलं तर काय बोलतील. पशाही तेच बोलतो. अंजी बोलते, उठ ना मग. तेव्हा पशा बोलतो, मी कसं, तू माझ्या अंगावर पडली आहेस. अंजी पटकन बाजूला होते. मग पशा लगेच उठतो. त्यानंतर पशा अंजीला सांगतो, ती आता अजून एक डाव खेळत आहे. आपल्या दुकानावर कामाला चालली, आता बसून खाणार नाही म्हणती, नोकरी करायची आहे तिला. अंजी बोलते, गोष्ट चांगलीच आहे. तेव्हा पशा बोलतो, यात पण तिचा काहीतरी नक्की डाव असणार. तेव्हा अंजी बोलते, आता यात कसला डाव. पशा बोलतो, तेच मला शोधायचं आहे. तर इकडे दुकानावर पशा, सूर्या आणि ज्योती असतात. सूर्या सांगतो, मी तालुक्याला जाऊन येतो. पशा बोलतो, मी पण येतो. सूर्या नको असं बोलत असतो. दुकानावर काम कर असं सांगतो. सूर्या ज्योतीला सांगतो, पशा सांगल ती कामे तू कर, आणि तो लगेच तिकडून निघून जातो. पशा वैभवला बोलतो, आज दुकानात खूप कामे आहेत. वैभव बोलतो, हो ना, मला तर कुठून सुरुवात करावी हेच समजत नाही. मला वाटतंय मसाल्याच्या पिशव्यांपासून सुरुवात करायची का. आणि मिरचीची पावडर तिला भरायला पिशवी आणि स्टॅपलर देतो. तेव्हा ती पिशव्या भरायला लगेच सुरुवात करते. तेव्हा तिला मध्येच ठसका लागतो. वैभव पाणी घेतो आणि पशाला देतो. ज्योती पिशव्या भरून खूप दमलेली असते. पशा तिला भरू दे, उद्या कर असं सांगतो. तेव्हा वैभव बोलतो, पशा तात्यातले तेलाचे डबे उचलायचे आहेत. तेव्हा पशा ज्योतीला ते काम सांगतो आणि तात्यातून तेलाचे डबे खाली उतरवायला सांगतो. तिच्याकडे तेलाचे डबे तो देत असतो. ज्योती ते डबे उचलते आणि पशाला थांब असं बोलते. तेव्हा पशा दुकानात जातो आणि वैभवला सांगतो, ज्योतीची चांगलीच जिरली आहे. तिचं कामाचं काय नाटकाचं भूत, परंतु आता उतरेल. तर रात्री इकडे पशा, वैभव आणि सरिता अवनी सखीजवळ बसलेले असतात. वैभव बोलतो, दादा तालुक्याला गेला होता सामान आणायला, मदतीला कोण नव्हतं म्हणून सर्व सामान त्याने एकट्यानेच लोड केलं, म्हणून तो थकून झोपला असेल. पशा बोलतो, हो मी त्याला विचारलं होतं का, परंतु दुकानात पॅकिंगचं खूप काम होतं. पशा आणि वैभव एकमेकांकडे पाहून हसत असतात. पॅकिंग करताना खूप मजा आली, कारण पॅकिंग करणारा माणूस लय गमतीदार होता. सरिता विचारते, म्हणजे. तेव्हा वैभव सांगतो, आम्ही पॅकिंगच्या कामाला ज्योतीला लावलं होतं. अवनी बोलते, तुम्ही तिला का त्रास देता, तिला असं का वागवता, तिला काम करायचं आहे, इंडिपेंडेंट राहायचं आहे. तेव्हा सरिता बोलते, थोड्या दिवसाची ती पाहुणी आहे, तिला काम करायची गरज आहे. तेव्हा अवनी बोलते, परंतु तिला परत जायचं नसेल तर. वैभव बोलतो, जायचं नसेल तर म्हणजे, आणि तिला कामाचं काय करायचं ना मग, दुसरं कुठेही करू दे, आपल्याच दुकानात का करायचं आहे. पशा बोलतो, दादाने उगीच तिला घरात राहायची परवानगी दिली. अवनी बोलते, प्रशांत दुसरं कुठे काम करण्यापेक्षा आपल्या दुकानात केले तर काय हरकत आहे. दादा मनाने खूप चांगले आहेत, म्हणून तिला साड्या नव्हत्या तर दादाने तिच्यासाठी साड्या आणून दिल्या. इकडे सूर्या खूप दमलेला असतो आणि तो पाठीला बाम लावून देण्यासाठी सरिताला आवाज देत असतो. सरिताकडे आवाज जात नाही. तेवढ्यात ज्योती तेथे येते. तर इकडे अवनी बाहेर जाते. वैभव वहिनीला विचारतो, त्या साड्या दादाने ज्योतीला का दिल्या.
तेव्हा सरिता सांगते तिच्यासाठीच त्या आणल्या होत्या. तेव्हा पशा बोलतो ज्योतीला घरातून हाकलून द्यायला पाहिजे. वैभव बोलतो इथून पुढे काहीही होईल, ज्योती काहीही करील, परंतु तुला आता सावध राहायला पाहिजे. इकडे ज्योती सूर्याच्या पाठीला बाम लावून देणार तेवढ्या सूर्य ज्योतीला पाहून खूप दचकतो. मी सरी बाम लावून देईल असं सांगतो. ज्योती बोलते सरिता गप्पा मारत आहे तोपर्यंत मी लावून देते. सूर्या बोलतो मी माझं लावेल. तेव्हा सरिता खोलीत नसताना तू या खोलीत येऊ नको असं सूर्य तिला सांगतो. मग ज्योती लगेच तिकडून जाते. सरिता इकडे झोपायला निघते आणि बाकीच्यांनाही झोपायला सांगते. तेवढ्या सरिताला ज्योती त्यांच्या खोलीतून बाहेर येताना दिसते. सरिता तिला विचारते आमच्या खोलीतून तू बाहेर का आली, इकडे काय करत होतीस आणि बाम कोणी लावला असं विचारते. ज्योती सांगते सूर्याच्या पाठीला बाम. म्हणून ती काहीच बोलत नाही. ती लगेच तिकडून जाते. सरिता खोलीत जाते. सूर्य झोपलेला असतो. सरिता विचारते तुम्ही तुमच्या हातांनी बाम लावला का. तेव्हा सूर्या हो बोलतो आणि सांगतो तुला खूप हाका मारल्या परंतु तू आलीच नाही, मी दमलो आहे, झोपू का असं विचारतो. तेव्हा सरिता हो बोलते. तिला खूप वाईट वाटतं. तर इकडे दुसऱ्या दिवशी ज्योतीची मुलं आंघोळ करायला बाहेर येतात आणि पाणी खेळत बसतात. तेव्हा अंजी आणि पशा लगेच तेथे येतात. पशा त्यांच्या अंगावर पाणी ओततो आणि त्यांना आंघोळ करायला सांगतो. मुलं नको बोलत असतात. पशा बोलतो नको काय, ॲडमिशन घ्यायला जायचं आहे. सागर बोलतो इथली शाळा नको आम्हाला. तेव्हा पशा बोलतो काय नको. अंजी आणि पशा त्यांना आंघोळ घालतात. तेव्हा त्यांच्या डोळ्यात साबण जातो. पशा पाण्याची बादली बाजूला घेतो. मुलं त्यांना सॉरी बोलतात. तेव्हा पशा खूप हसत असतो. अंजीला पाणी ओतायला सांगतो आणि अंजी त्यांना टॉवेल गुंडाळून कपडे घालायला पाठवते. अंजी पशाला बोलते भारी आंघोळ घालतोस तू, पोरांना आता ही जबाबदारी तुझीच आहे. पशा बोलतो ही पोरं मोठी झालीत, आता ते स्वतःच्या हाताने करतील. तेव्हा अंजी लाजूनच बोलते ती नाही, आता बाळ येईलच ना कधीतरी. पशा बोलतो हा वहिनीचं ना, ते पण मोठं झाल्यावर. तेव्हा अंजी बोलते अजून दुसरं बाळ येणार नाही का. पशा बोलतो हो ओंकारचं येईलच, परंतु त्याच्या लग्नाला अजून टाईम आहे. अंजी लगेच चिडते आणि आतमध्ये जाते. तेव्हा पशाला कळतं आपलं बाळ माझं बोलायचं होतं. तेव्हा पशा तिला आवाज देतो, परंतु अंजी आतमध्ये गेलेली असते. अंजी त्याच्यावर खूप चिडलेली असते. पशा डोक्याला हात लावून बसतो. इकडे ज्योती मुलांना शाळेची तयारी करून देते. सरिता त्यांना डबा देते. तर ज्योती सांगते तुमच्या बापांनी जे केलं नाही ते सूर्या करत आहे, त्याला वडिलांचा मान द्यायचा. सरिता बोलते ज्योती तू काय बोलत आहे. ज्योती सरिताला सांगते आता आम्ही इथेच राहणार, पोरं शिकतील, मोठं होतील आणि आपलं दुकान सांभाळतील. तेव्हा सरिता बोलते म्हणजे. तेव्हा सरिताला तिच्या बोलण्याचा खूप मोठा धक्का बसतो. तर ज्योती पुन्हा बोलते तू तुझी मुलं आणि मी माझी मुलं आणि सूर्या आपण सर्वजण सुखात राहू. तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सूर्या ज्योतीला सायकलवर नेतो हे सर्व सरिता पाहते. नंतर सरिता सायकलवरून ज्योतीला आणल्याचा जाब सूर्याला विचारते. तर मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.